नाही रक्त वेगळं होतं. महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी त्या कलाकाराचा सन्मान कैक सोने देऊन केलाय. जगातला पहिला राजा ज्यांनी कलाकारांचा सन्मान केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडले गेलं नाही, तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. कळायचं बंद झालं तरी त्यांना कळालं जगात सगळ्यांचा नाद करायचा, पण रणांगणावरती समशेर घेऊन उभारलेल्या छत्रपती शिवाजी राजाचा मरेपर्यंत नाद करायचा नाही. शिवाजी महाराजांचा अजून जन्म व्हायचा आहे. या महाराष्ट्राला गुलामीची नव्हे हिंदुस्थानाला गुलामीची सवय लागली होती. कर्नाटकात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा इथल्या रयतेला आपल्या मनगटांमध्ये जिगर आहे, ही जिगरच विसरून गेली होती. दिवसा माई लेकींना न्यायचे, आईच्या समोर भोगायचे, सोडून द्यायचे. आपल्या लेकींची सुद्धा आबरू वाचवायची जिगर आपल्या मनामध्ये उरली नव्हती. त्यावेळी या मातीला एक राजा हवा होता, असा राजा जो 750 वर्षांचा अंधार दूर करेल. पण महाराजांचा जन्म व्हायचा आहे त्यावेळी शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ बेंगलोरला स्थायिक. शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार आणि आदिलशहाने शहाजीराजांना एक फरमान पाठवलं. शहाजीराजे भातोडीच्या लढाईत मुघल येतात, त्या मुघलांचा तुम्ही बंदोबस्त करा, आदिलशाहीच्या बाजूने लढा. शहाजीराजे घोड्यावरती बसले, भातोडीच्या लढाईत गेले. शहाजीराजांनी समशेर काढली, सप कत्तल चालू केला. जिगर होत नव्हती शहाजीराजांची समोर जायची. सगळे मुघल सैनिक पळून जायला लागले. शहाजीराजांची समशेर तळपत राहिली. आदिलशाहीचा विजय झाला, शहाजीराजांचा विजय झाला. शहाजीराजे विजय राजमुद्रेनं घोड्यावरती बसले आणि किल्ल्याकडे जायला निघाले. शहाजीराजे आपला घोडा घेऊन किल्ल्याच्या जवळ यायला निघाले. त्यावेळी त्यांच्या मनात एक प्रश्न आला, आपला विजय झाला, आपल्यामुळं आदिलशाहीचा विजय झाला. मासाहेब जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात आपल्याला ओवाळणीचं ताट घेऊन उभारलेले असतील. शहाजीराजे त्याच आनंदाने किल्ल्याच्या महादरवाजात आले, पण किल्ल्याच्या महादरवाजात मासाहेब जिजाऊ शहाजीराजांना ओवाळायला आल्या नव्हत्या, दिसलं नव्हतं. त्याच रागानं शहाजीराजे पळत पळत आत गेले, जिजाऊंच्या कक्षात गेले आणि जिजाऊंना विचारते झाले, का हो तुमच्यापर्यंत आमच्या विजयाच्या नौबती आल्या नाहीत? तुम्ही आम्हाला औक्षण करायला जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात आला नाही. आदिलशाहीचा विजय झाला, आम्ही मोठा पराक्रम केला. मासाहेबांनी एकदा शहाजीराजांकडे बघितलं. शहाजीराजे, कुठला पराक्रम आणि कोणासाठी होता? परक्यांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता तो. शहाजीराजे, हाच पराक्रम तुम्ही स्वराज्य उभा करण्यासाठी केला असताना ही जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात काय तुम्हाला ओवाळणीचं ताट घेऊन स्वतः भातोडीच्या मैदानात आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे. एका माऊलीनं आपल्या शहाजीराजांना सांगितलं स्वराज्य महत्वाचं आहे. त्यावेळेस शिवपार्वतीने एक स्वप्न बघितलं. मासाहेबांना मुलगा हवा होता, असा त्या त्र्यंबकेश्वरासारखा अन्यायाच्या विरोधात तिसरा नेत्र उघडणारा, प्रभू श्री रामासारखा किती वनवास येऊ दे ठामपणे उभा राहणारा मासाहेबांना मुलगा हवा होता. मासाहेब पोटोशी होत्या. त्यावेळी शहाजीराजांनी मासाहेबांना जुन्नर येतं शिवयाई देवीचं शिवनेरी किल्ला आहे त्या किल्ल्यावरती नेऊन ठेवलं. त्या किल्ल्याच्या आत एका शिवाई देवीचं मंदिर होतं. त्या देवीच्या दर्शनाला मासाहेब जिजाऊ रोज जात. नेहमीप्रमाणे जिजाऊ पोटोशी होत्या. शिवाई देवीच्या दर्शनाला गेल्या आणि शिवाई देवीला साकडं घालत म्हणाल्या, आई पुत्र दे, हे स्वराज्य उभा करायचं स्वप्न बघतोय. आई, त्या शंकरासारखा प्रभू श्री रामासारखा मुलगा दे. आणि स्वप्न पूर्ण झालं. त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी राजांचा जन्म झाला. पण मुलाचं नाव काय ठेवायचं? शिवाई देवीला साकडं घातलं होतं, आई पुत्र दे. त्या प्रभू श्री रामासारखा शिवाई देवीच्या आशीर्वादानंच शिवाजी राजांचा जन्म झाला. म्हणून मासाहेब जिजाऊने आपल्या मुलाचं नाव
छत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले ठेवण्यात आलं. तेव्हापासून महाराजांची शमशेर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये खऱ्या अर्थानं फिरू लागली. पण महाराजांच्या काळात बाहेरच्या राज्यातनं एक 12 वर्षाचं पोरगा महाराष्ट्रात आलं. एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो. शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजावर का? त्या 12 वर्षाच्या पोराचं नाव ऐकलं, शिवाजी राजाला भेटायचं ऐकलं. तो शेतकरी म्हणला, शिवाजी राजाला भेटायचं आहे? होय, आमचा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पत पत गेलं. पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, पण पोरग थांबायला तयार नव्हतं. का? महाराजांना बघायचंय. ते गेलं महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पीए. सेनापतीने विचारलं, काय काम काढलास? काय नाही, महाराजांना भेटायचं आहे. असं काय काम करतोस? काय नाही, उत्तम गाणं लिहितो, उत्तम उत्तम कविता लिहितो. असं मग लेका, आमच्या राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही बा म्हणला, लक्षातच नाही राहिलं. एक काम कर, मग किल्ल्याच्या खाली थांब, आमच्या राजावरती सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटले. पीए महाराजांचे चायपेक्षा किटली गरम, काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. ते खाली थांबलं. त्या पोरानं 4 दिवसात शिवाजी राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते गाणं आपण आयुष्यात एकदा तरी ऐकलंय. ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलंय. महाराजांच्या हयातीत लिहिलेलं पहिलं गाणं. त्या 12 वर्षाच्या पोरला धरलं, राजांच्या समोर आणून उभा केलं. महाराज, तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजे म्हणले, ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती सुंदर असं लिहिलेलं गाणं ऐकवण्याचं झालं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा, हात वरती करा. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणते, महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिताना, इंद्र जबी चंब पर, बाड वसु अंब पर, रावण सर दंब पर, रघुकुल राजे पौनबारी वाह पर, संबुरती नाह पर, जोस बाह पर, रामद्विज राजे दावा द्रुमदृंड पर, चित्ता मृग झुंड पर, भूषण वितृंड पर, जैसे मृग राजे तेजतम अंश पर, कन्न जिमी कंस पर, योमलेच बंस पर, शेर शिवराजे, शेर शिवराजे, शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकले. हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराजांनी विचारलं, कविभूषण, वाह, इतकं सुंदर गाणं लिहिलात, बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कविभूषण लगेच नाही म्हणाले, महाराज, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एवढं बघा, का पोरला कुठं चिटकावताय का बघा. नाही, रक्त वेगळं होतं. महाराज, हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी त्या कलाकाराचा सन्मान कैक सोने देऊन केलाय. जगातला पहिला राजा ज्यांनी कलाकारांचा सन्मान केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवबा कोणाला म्हणायचं? शिवबा म्हणजे काय? शिवबा म्हणजे जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आम्हा मर्द हिंदूंना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवबा. आम्हा या मर्द हिंदूंना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. त्या महाराजांच्या महाराष्ट्रात हे कधी झालं? हे आलं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पराक्रमातून. एकदा सहजच तानाजी मालुसरे राजांच्या भेटीला आले आणि राजांना म्हणाले, महाराज, लेकाचं लगीन काढले, रायबाच्या लग्नाला तुम्हाला यायला लागते. राजे म्हणले, अरे तान्हा, रायबाचं लगीन काढलास? होय होय राज, तुम्हाला यायला लागते बर का. अरे पण तान्हा, लेखा कोंडाना घ्यायचा म्हणतो रे. सर्दीशी मागे सरला तानाजी. राज, म्या जातो की. अरे पण तान्हा, लेखा तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. ताना खाली आला, घोड्यावरती बसला, हातात पत्रिका फेकला, गेला गेला गेला. तानाजी असा गेला
गड आला पण आमचा शिव गेला. शिवाकाशीत नाभिक समाजाचा होता. दिसायचा राजासारखा, मिशीची स्टाईल राजासारखी, केसाची स्टाईल राजासारखी, दाढी राजासारखी, चालायचा राजासारखा, बोलायचा राजासारखा, डोक्यात एकच, जगावं तर वाघासारखं, लढावं तर फक्त छत्रपती शिवाजी राजासारखं, डोक्यात एकच. तो शिवा म्हणतोय. त्या शिवाला 2 वर्षाची लेक होती. आपल्या लेकीला जाताना त्यानं कडेवरती घेतलं आणि शिवा म्हणतोय, बाई जातोय, लढायला जातोय. येणारा काळ माझा इतिहास आठवेल का नाही मला माहिती नाही, मला लक्षात ठेवेल का नाही मला माहिती नाही, पण बाई एक वाक्य नेहमी लक्षात ठेव, मी जातोय पण येणारा काळानं जर तुला विचारलं तुझा बाप कशानं मेला, तर छाती ठोकून सांग, माझा बाप जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आला, पण मरताना या मातीसाठी छत्रपती शिवाजी राजा म्हणून अमर झाला. छाती ठोकून सांग. हे ऐकायला भारी वाटते. हे ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतोय. पण आजपर्यंत नाण्याची एक बाजू ऐकली, नाण्याची दुसरी बाजू तुम्हाला माहितीये. आपण सहजच म्हणतो, काय म्हणतो, एखाद्या माणसानं पराक्रम नाही केला, हातात काय बांगड्या घालून बसलायस काय. आपण काय म्हणतो, हातात काय बांगड्या घालून बसलायस काय. एखाद्या पुरुषानं पराक्रम नाही केला, त्याला भीती वाटली, काय बाई आहेस काय. आपण काय म्हणतो, काय बाई आहेस काय. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, मित्रांनो, याच हातातल्या बांगड्यांनी छत्रपती शिवाजी राजासारखा राजा या मातीला दिला. त्यांचं नाव माँसाहेब जिजाऊ. याच हातातल्या बांगड्यांनी सईबाई राणी सरकारांनी संभाजी राजा नावाचा छावा या हिंदुस्थानाच्या मातीला दिलाय. त्यांचं नाव सईबाई राणी सरकार याच मातीतल्या होत्या. याच मातीनं तुमच्या माझ्या पोरांना तुम्हाला आम्हाला जन्म दिलाय. याच माई माऊलींनी हातातल्या बांगड्या त्याच हातात समशेर घेऊन स्वराज्यासाठी रक्त सांडलंय. त्यावेळा भगवा अभेद फडकतोय त्या या माई माऊलींच्या पराक्रमामुळे, त्यांच्या बलिदानामुळे. ही गोष्ट कायम कायम जसं या हिंदुस्थानावरती इथल्या शूरवीरांचे संस्कार आहेत, शूरवीरांचा इतिहास आहे, त्यांच्या तोडीस तोड या मातीसाठी या हातातल्या बांगड्यांनी सुद्धा तेवढीच समशेर फिरवल्या. ही सांगण्याची आज गरज खऱ्या अर्थानं उभा राहिली. शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठी तुम्हाला आम्हाला गोष्ट शिकवली, ते म्हणजे महाराजांचा गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय, गुरिल्ला युद्धतंत्र. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याभिषेक सोहळा झाल्यावरती खर्च फार झाला आणि महाराजांनी बोलवलं स्वराज्याचे हंबीर हंबीर खंबीर. हंबीर मामानं बोलवलं. हंबीर मामा आले. महाराज बोलवणं धाडलं. मामा जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. महाराज एक जागा आहे, पुण्याखंड सोलापूरला जाताना मध्ये अहिल्यानगर आणि त्याच्या शेजारी श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. महाराज श्रीगोंद्यामध्ये बहादूरगड, बहादूर खानाचा गड आहे. महाराज 1 कोटी नगद अनन्य सोनं तिथं किल्ल्यावरती ठेवलंय. असं उद्या घ्यायचं, पण महाराज 2 लाखाची फौज आहे बहादूर खानाची. महाराज स्तब्ध. महाराज म्हणाले, मामा सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोला ना महाराज. मामा आपलं सगळं सैनिक शेती करायला गेले. आता आपल्याकडं रायगडावरती फक्त 60,000 रिझर्व्ह फोर्स आहे. मामा तुमच्याकडे किती सैनिक आहे. महाराज माझ्याकडे 40,000. असं तुमचे 40,000 माझे 60,000 दोन्ही एकत्र केले किती झाले. शाळेत गेलाय का नाही. तुमच्या गावची लोक साहेब मुकी नाहीत ना. आवाज येतोय ना, बोलायला येते ना. हा किती झाले. हा मर्दाचा कार्यक्रम मर्दासारखा बघावा, मर्दासारखाच बोलावा. मुक्यांचा कार्यक्रम नाही. 1 लाख. बहादूर खानाचा सैनिक किती आहे. 2 लाख. त्यावेळी जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. महाराज म्हणतात, मामा लढाई करायची, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. मामांना प्रश्न पडला, महाराज तुम्ही सांगा. आणि महाराज म्हणतात, मी सांगतो तसं करायचं, मी सांगतो तसं. ऐका, 1 लाख फौजेच्या 2 तुकड्या तयार करा. एक तुकडी 60,000ची आणि दुसरी तुकडी 40,000ची तयार करा. मामा हा बहादूर खानाचा बहादूरगड, हा बहादुरगडाचा समोरचा दरवाजा
पुण्याकडे येतो. या पुण्यामध्ये 60,000 मराठी उभा करा आणि बहादूर किल्ल्याचा मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये येतो. या कुरकुंभ गावामध्ये 40,000 मराठे घेऊन तुम्ही स्वतः उभे राहा. ठरलं. हा बहादूर खानाचा बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो. पुण्याकडे 60,000 मराठी उभा राहिले आणि बहादूर किल्ल्याचा मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये येतो. या कुरकुंभ गावामध्ये 40,000 मराठी घेऊन स्वतः हंबीर मामा उभा राहिले. सायंकाळ झाली, सगळे शांत. सकाळी 8 वाजले. त्याच तापडीनं 60,000 मराठे पुण्याकडे घोड्यावरती बसले, लढाईला तयार झाले. आणि 60,000 मराठे सकाळीच पत बहादुराच्या जवळ आले, किल्ल्याच्या जवळ आले. तसा बहादूर खानाचा सरदार पद गेला. हुजूर हुजूर मराठी आगे. दिवसा ही बेने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत. किल्ल्यावरती 2 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 3 लाख असतील. या बहादूर खानानं काय केलं, किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याचं 2 लाखाचं सैनिक तयार झालं. 60,000 मराठी पूर्ण पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार, मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आता वार होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे महागारी पुण्याकडे पळत सुटले. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे गायब. म्हणला भेली वाटतं. उघड डोक्याला टेन्शन घेतलं. ही 60,000 आहे, ते मला वाटलं 2 लाख असतील. हा बहादूर खान परत जितम करत पुण्याकंड बहादूर किल्ल्याच्या जवळ आला. जसा बहादूर खान पुण्याकंड जितम करत बहादूर किल्ल्याच्या जवळ आला, तसे 60,000 मराठे परत मागणे पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढल्या. आता युद्ध होणार, मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती संभाजी महाराज की. आता युद्ध होणार. तलवार काढल्या. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. बहादूर खान म्हणला काय लपाछपीचा डाव चालू आहे. हितवर येतात, महागारी पळून जातात. आता यायच नाहीत. मराठे गायब. हा परत आला पुण्याखंड जितम करत. जसा बहादूर खान जितम करत पुण्याखंड बहादूर किल्ल्याच्या जवळ आला, तसे 60,000 मराठे परत पुण्याखंड मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, मारामारी होणार. 2दा फसवले, आता नाही होणार. दोन्ही सैनिक जवळ आलं. कोणीतरी म्हणालं नमो पार्वती पते हर हर. एकच गर्जना झाली. वार तलवार काढला, वार होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला हुजूर लय ताणलेत, आता यायच नाही, तू चुप भेट म्हणला. हे बेने जातील तिथं वर ताणायची म्हणला. 60,000 मराठ्याने बहादूर खानला पळवत पुण्यात आणलं. जसे मराठे पुण्यात आले, तसे काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. आणि त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे या सह्याद्रीत आजपर्यंत कुणाच्या जगात कुणाच्या बापाला सापडले नाहीत, अजिबात नाही. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसे 60,000 मराठ्यांच्या पाठीमाग हा बहादूर खान पळत बहादूर किल्ल्यापासून पुण्याकडे गेला. जसा तो पुण्यात पोहोचला, तसा बहादुराच्या मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये येतोय. या कुरकुंभ गावामध्ये हंबीर मामा लगोलगच त्यांना बातमी कळाली, तो त्यांच्या पाठीमागे गेलाय 40,000 फौज घेऊन. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण, वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. खरं तर मामांना सगळंच न्यायचं होतं. घोडी कमी पडली, मामाने जाताना किल्ला पेटवून दिला. हा पुण्याकडं आला जितम करत. जसा बहादूर खान पुण्याकंड जितम करत बहादूर किल्ल्याच्या जवळ आला, ह्या बेण्याला फक्त धुरच दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता त्याला हंबीर मामांनी. बहादूर खानाने विचारलं क्या हो गया हुजूर, बहुत मारते म्हणला. अरे काऊन, हो कम भक्त मराठी हुजूर. मेरे पास आ म्हणला. कौन आ गए थे हुजूर, वो मराठी आ गए थे. क्या, तो हम किसके पीछे गए थे. मराठों के हुजूर आया कौन था,
मराठे हुजूर म्हणजे असं फसवले म्हणले. 60,000 मराठे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली त्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. तुम्हाला माहितीये पुढे काय झालं असेल? या बहादूर खानानं रागात आपलं सगळं सैनिक गोळा करायला चालू केलं. महाराज रायगडावरती. महाराजांचा दूरदृष्टिकोन बघा. महाराजांना माहितीये हा बहादूर खान आज ना उद्या फौज घेऊन थेट किल्ल्यावरती राजधानीवरती आक्रमण करेल. राजधानी जायची शक्यता आहे. महाराजांनी दुसरा गनिमी कावा वापरला. आपले वकील काजी हैदर यांना बहादूर खानाच्या भेटीला पाठवला. काजी हैदर किल्ल्यावरती आले. खर तर हा प्रसंग व्हायच्या अगोदर 4 महिने महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. काजी हैदर म्हणाले, हुजूर. बहादूर खान उठून उभा राहिला. हा बोलो. हुजूर आम्हाला माहितीये आमच्या माणसाने तुमचं लय नुकसान केलंय. बाबा पुढचं बोल. हुजूर हमारे शिवाजी राजे आपको गले मिलना चाहते. नको लांबच असू दे. हुजूर आम्हाला माहितीये फार सोनं लुटलंय तुमचं. सगळं सोनं लिहिलंय पण आमच्या महाराजांना दुःख झालंय. आमचे महाराज म्हणतात इट इज अन ऍक्सिडेंट. चुकून घडलंय ते आमच्याकडं. चुकून. आमच्या महाराजांना दुःख वाटतंय. आमचे महाराज म्हणतात ज्यांचं सोनं आपण आणलंय त्यांना परत महागारी नेऊन द्या. बहादूर खान म्हणला काय सोनं देतो म्हणलेत? होय. पैसे देतो म्हणलेत? होय. आणि महाराज म्हणतात तोपर्यंत आमचा मुलगा संभाजी बहादूर खानाकडे ओलीस म्हणून ठेवा. वा वा. कुठे कुठे आहेत पैसे? फक्त एक छोटीशी आट आहे. हा बोला ना. हुजूर बहादूर खान साहेबा सगळं देतो आम्ही. फक्त या सगळ्या गोष्टीसाठी औरंगजेब बादशाचे दिल्लीवरून तुम्हाला शिक्के घेऊन यावे लागतील. ठीक आहे देतो देतो. काजी हैदर म्हणले मासा गळाला लागला. का? औरंगजेब दिल्लीमध्ये आग्र्यात. महाराष्ट्रातनं आग्र्यात जायचं म्हणलं 2 महिने लागतात. आग्र्यातनं महागार यायचं म्हणलं 2 महिने लागतात. जायला 2 महिने यायला 2 महिने. किती महिने लागले? 4 महिने. एसटी नव्हती, हाफ तिकीट नव्हतं. दवा घोड्यावरती बसून जायला लागायचं. आणि महाराजांना माहितीये 4 महिन्यानंतर रायगडावरती 1.5 लाखाची फौज आपली परत महागारी शेती करून येणार आहे. याला किती दिवस थांबवायचं आहे? फक्त 4 महिने. काजी हैदर म्हणले मासा घावला होता. काजी हैदर ठीक आहे म्हणले. माघारी आले. ह्या बहादूर खानाचा वकील घोड्यावरती बसला. पत्र घेतलं. त्याला जायला 2 महिने लागले. तिथं गेला. शिक्के घेतले आणि औरंगजेबाचा शिक्का घेऊन त्याला यायला 2 महिने लागले. जायला 2 महिने यायला 2 महिने. या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावरती 2 लाखाची फौज आणून उभा केली. बहादूर खानाचा वकील बहादूर किल्ल्यावरती गेला. बहादूर खान म्हणला थांबू नकोस. पहिला जा. सोनं देतो म्हणले तर घेऊन याचा. बहादूर खानाचा वकील परत आला रायगडावरती. महाराज बसले होते. महाराज या 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 बसा. महाराज अहो तुम्ही सोनं आणि संभाजी देतो म्हणला होता. कधी? हो तुमचे वकील आले होते. कोण? काजी हैदर. कवा? मला काय सांगितलंच नाही. अहो मध्यंतरी आले नव्हते का? तुम्ही म्हणला 1 कोटी सोनं घेतलेलं चोरलेलं माघारी देतो आणि सोबत आमचा मुलगा तुमच्याकडे ओलीस म्हणून ठेवतो. खबरदार. चोरलं नाही. आमचं सोनं तुम्ही चोरून त्या किल्ल्यावरती आणून ठेवलात आणि आमच्या मुलाची काय बात करता? आमचा मुलगा एवढा साधा नाही. तुमच्या बहादूर खानाकडे ओलीस म्हणून ठेवावा. जाऊन सांगा तुमच्या बहादूर खानाला 2 लाखाची फौज रायगडावरती कधी वाट बघते, कधी ये म्हणून. मान खाली घालून गेला. हो बहादूर खानाने विचारलं क्या हो गया? हुजूर परत फसवलं म्हणले आपल्याला. या सगळ्या प्रसंगात बहादूर खानानं औरंगजेबाला एक पत्र पाठवले. कान देऊन ऐका. आणि त्या पत्रात बहादूर खान म्हणतोय आलमगीर बादशाह त्या शिवाजीनं पैसे देतो म्हणले, सैन्य गोळा केलं, आम्हाला फसवलं. या पत्राला प्रत्युत्तर देताना औरंगजेब म्हणतोय अरे तो येतो तुम्हाला फसवतो आणि तुम्ही फसता तरी कसे? लाज नाही का वाटत? हा सगळा प्रसंग व्हायच्या अगोदर 8 महिने महाराज आग्र्याला गेले होते
आणि औरंगजेबाच्या तावडीतनं सुटून आले होते. हे पत्र ज्यावेळी बहादूर खानाला मिळालं, या पत्राला प्रतिउत्तर देताना बहादूर खान म्हणतोय औरंगजेबाला, आलमगीर बादशाह, तो शिवाजी आग्र्याला सुद्धा आला होता. तुम्हाला जसं पेटाऱ्यातनं फसवलं तसंच आम्हाला फसवलं. जिगर नाही महाराजांना परत हात लावायची जिगर. ह्या सह्याद्रीत कोणाचंही काम नाही हा सह्याद्री जिंकणं, कोणाचंही काम नाही या सह्याद्रीत फिरणं. या सह्याद्रीत फक्त तिघच सैर करू शकतात, एक वारा, दुसरं वादळ आणि तिसरे मराठे. कुणाची दुसऱ्या जिगर नाही सह्याद्री फिरायची. आज या सह्याद्री सांगतो, सह्याद्री चढावा फक्त मराठ्यांनी, सह्याद्री जिंकावं फक्त मराठ्यांनी, आणि या सह्याद्रीवरती राज्य करावं ते फक्त आणि फक्त मराठ्यांनीच. हा सह्याद्री त्याच ताकदीनं आणि त्याच तडपेनं तुम्हाला आम्हाला तीच जयघोषणा सांगतोय. पण महाराजांनी तुम्हाला आम्हाला अनेक संस्कार दिले, पण मगाशी साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे काय संबंध आहेत, तर कान देऊन ऐका. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि त्याच वेळी कर्नाटकमध्ये तुमच्या बसरूर नावाचं एक गाव आहे, त्या बसरूरच्या राजानं महाराजांना एक पत्र पाठवलं. महाराज, गोव्याच्या पोर्तुगीज येतात, खुलेआम कत्तल करतात. महाराज, त्या गोव्याच्या पोर्तुगीजांचा काही बंदोबस्त करा. महाराज म्हणाले नाहीत, ते काय माझ्या मतदारसंघात येतोय वय, नाही नाही नाही. महाराष्ट्र असू दे, कर्नाटक असू दे, गुजरात असू दे किंवा तामिळनाडू असू दे, या सगळ्या राज्यांवरती जर सगळ्यात जास्त कुणाचे उपकार असतील ना, तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बसरूरच्या राजाचं पत्र वाचलं आणि महाराजांनी आपल्या गुप्तहेर प्रमुखांना बोलवलं. आले भैरजी. महाराज बोलवणं धाडलं. नाईक बसरूरला जायचं म्हणतोय. बसरूरच्या राजाने एक पत्र पाठवलंय, पोर्तुगीजना हल्ला करतात, त्यांचा बंदोबस्त करायचा आहे, निघायचा आहे, जागा शोधा आणि मार्ग काढा. नाईक गेले, माघार आले. महाराज, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोला ना. महाराज, बसरूरला जायचं आहे. होय, पण महाराज, हा महाराष्ट्र, हे कर्नाटक आणि हे बसरूर मध्ये समुद्र, रस्त्यानं जाणं शक्य नाही, समुद्रामार्गे जावं लागेल. हा ठीक आहे ना. नाईक, आपली गलबत आहेत, 4000 गलबत घ्या, 10 मोठी जहाज सोबत घ्या. होय, तत्कालीन काळात समुद्रावरती महाराजांची आरमार होतं. आज गुगलवरती सर्च करा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. इंडियन नेव्हीची स्थापना महाराजांनी केली. महाराज म्हणले घ्या गलबत. नाईक म्हणले नाही महाराज, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोला. महाराज, हा महाराष्ट्र, हा गोवा, हे कर्नाटक, समुद्रातनं जाऊ लागेल, पण महाराज मध्ये गोवा लागतं आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांची जहाज आहेत. त्यांच्या जहाजांना भेदून आपण कर्नाटकमध्ये नाही जाऊ शकत. महाराज म्हटले नाईक, मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त एकाच माणसाकडे मिळतं, त्यांचं नाव भैरजी नाईक आहे. मला माहिती नाही, मार्ग शोधा. भैरजी नाईक हो, राजांचा तिसरा डोळा. जिथं महाराजांची नजर जाते ना, त्याच्यात 10 पट पुढं भरजी नाईकांची नजर जायची. भरजी नाईक हे महाराजांचे गुप्तहेर. भरजी नाईकांचं अस्त्र कुठलं? तलवार. होय, पण त्यापेक्षा सगळ्यात मोठं अस्त्र भरजी नाईक, त्यांचं सगळ्यात मोठं अस्त्र कुठलं? ते म्हणजे कान आणि डोळे. हा माणूस फार कमी बोलायचा, पण फार जास्त ऐकायचा. शत्रूच्या गोटात काय शिस्त आहे हे शत्रू सैन्याला कळायच्या अगोदर ते महाराजांना कळायचं. कोणामुळं? गुप्तहेर भरजी नाईकांमुळं. 10 दिवस गेले, भरजी नाईक महागारी पळत आले. हो महाराज, महाराज, जागा शोधले, दिवस शोधलाय. नाईक, मला माहिती होतं. महाराज, उत्तम बातमी आहे. हा बोला. महाराज, हा महाराष्ट्र, हे गोवा आणि कर्नाटक, बसरूरला जायचं असेल तर समुद्र मार्ग जावं लागते. पण महाराज म्हणाले नाईक, तुम्ही म्हणालात गोव्यामध्ये पोर्तुगीजांची जहाज आहेत. महाराज, एक दिवस आहे 13 फेब्रुवारी, या दिवशी गोव्याचे सगळे पोर्तुगीज हे मुंबईला जाणार आहेत. मुंबईच्या इंग्रजांनी
या गोव्याच्या पोर्तुगीजांना एक बंदर भेट म्हणून दिले. त्यांचा मोठा कार्यक्रम आहे. ही सगळी माणसं तिकडे जाणार आहेत. गोव्याचा दर्या मोकळा आहे आणि महाराज लगोलगच निघाले. 12 फेब्रुवारीच्या सकाळी महाराज, आपल्या इथं सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण नावाचं गाव आहे. या मालवणच्या किनाऱ्यावरती महाराज येऊन उभारले. महाराजांची 10,000 लहान गलबत आणि 10 मोठी जहाज मालवणच्या किनाऱ्यावरती उभारले होते. महाराजांनी स्वराज्याचा भगवा हातात घेतला. महाराज जहाजावरती गेले. जहाजाला भगवा बांधला. अरबी समुद्र पहिल्यांदा एका राजाला समुद्राची सफर करताना बघायला तयार होता. आतापर्यंत समुद्रातनं जाऊन लढाई करायचं धाडस कुठल्याही माणसानं केलं नव्हतं. जगातली पहिली समुद्री सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी करायचं ठरवलं. महाराज जहाजामध्ये बसले. महाराजांची जहाज अरबी समुद्रात निघाली. कर्नाटकच्या बसरूकडे निघाली. गोव्याच्या माध्यमातून कर्नाटककडे निघाली. तो समुद्र एका शिव महासागराला येताना बघत होता. त्या अरबी समुद्राला सुद्धा एका शिवाजी नावाच्या वादळाला प्रत्यक्ष बघितलं होतं. तो भगवा सांगत होता दर्यावरती महाराजांचं राज्य आहे. तो समुद्र सांगत होता खवळलेला, होय हिंदुस्थानावरती शिवरायांचं राज्य आहे. महाराजांची गलबत समुद्राला झेलत आणि अरबी समुद्राच्या लाटांवरती स्वार होत गोव्याच्या जवळ आली. महाराजांची गलबत थांबली. गोव्याचा समुद्र मोकळा होता. सगळे पोर्तुगीज समारंभासाठी मुंबईला गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी आपली गलबत थेट कर्नाटककडे वळवली. कर्नाटकमध्ये कुंजोपूर नावाचं गाव आहे. इथं महाराजांनी सगळी गलबत थांबवली. 13 फेब्रुवारीला पहाटे बसरूरच्या राजानं महाराजांसाठी 10,000 घोडी तयार केली होती. महाराज पहाटे 5 वाजता घोड्यावरती बसले. नरसिंहात आई जगदंबेचा आशीर्वाद घेतला. हातात महाराजांनी भवानीची तलवार घेतली आणि महाराज बसरूर मध्ये निघाले. बसरूरच्या गावात आले. सगळे पोर्तुगीज झोपले होते. त्या संधीचा फायदा घेतला. शमशेर काढली. सप घेतल्या. पोर्तुगीजांना कळना, अरे स्वप्न पडले की काय. महाराजांनी इकडे तलवार काढली. पोर्तुगीज तिकडे पळून घेतले. अरे कुठं कुठं पळू. महाराजांची शमशेर इकडे पळावं तिकडे फाडून ठेवलंय. तिकडे शिवाला जावं इकडे उसळून ठेवलंय. अरे कुठं कुठं जावं. बसरूरच्या गावामध्ये पोर्तुगीजांना कळायचं बंद झालं. तरी त्यांना कळालं जगात सगळ्यांचा नाद करायचा, पण रणांगणावरती शमशेर घेऊन उभारलेल्या छत्रपती शिवाजी राजाचा मरेपर्यंत नाद करायचा नाही. ते सगळे पोर्तुगीज 13 फेब्रुवारीला बसरूर सोडून पळून गेले. तेव्हापासून आजपर्यंत 19 एप्रिल 2026 पर्यंत पोर्तुगीज कर्नाटकमध्ये बसरूरमध्ये परत महागारी नाही आले. त्या बसरूरच्या राजांना वाटलं काय राजा आहे, इतका मोठा राजा, परराज्यातला राजा आमच्या राज्यात येतो, आमचं बसरूर स्वातंत्र्य करतो, पोर्तुगीजांपासून आमचं रक्षण करतो. हा राजा कायम आठवणीत राहिला पाहिजे यासाठी शिवाजी महाराजांनी 13 फेब्रुवारीला बसरूर स्वातंत्र्य केलं. म्हणून आजही मोठ्या दिमाखात कर्नाटकच्या बसरूर गावामध्ये 13 फेब्रुवारीला बसरूर स्वातंत्र्य दिवस हा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, महाराजांच्या पराक्रमामुळे. अरे होय, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले. पण माझ्या महाराजांनी तानाजी, यसाजी, बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले. या मातीसाठी, मातृभूमीसाठी. पण महाराजांच्या इतिहासातनं काय शिकावं? काय शिकावं? 2 गोष्टी शिका. पहिली गोष्ट, कान देऊ नये का, एकमेव राजा, एकमेव ज्याच्या नावापुढे छत्रपती लागतं. त्याच्या अगोदर इतिहास काढून बघा, एकाही राजाच्या समोर तुम्हाला छत्रपती नाही बघायला मिळत. महाराजांच्या नावापुढे लागतं. का?
जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात एकदा महाराज गेले. जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं आणि त्यावेळी तुकाराम महाराज शिवाजीराजांना सांगतात, महाराज तुमचं नाव शिव, शिवशंकराचं नाव, महाराज शिव. फक्त एक वाक्य ऐका, महाराज मद्य, व्यसन आणि वासना या 3 गोष्टींपासून मरेपर्यंत लांब राहा. महाराज तुमचं नाव शिव, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे, आजपासून तुम्ही छत्रपती झालात. ही पदवी जगद्गुरु तुकोबरायांनी महाराजांना दिली. महाराजांना पहिली गोष्ट इतिहासाने शिकवले, जी महाराजांनी तुम्हा आम्हाला शिकवले, तेपर्यंत मरेपर्यंत परस्त्रीला आई मानायला शिका. आई मानले महाराजांनी. आई रांजाच्या पाटल्यानं फक्त स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली, आबरू गेली, म्हणून महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग करून चौकात बसवला आणि सांगितलं, हिंदुस्थानाच्या मातीत परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा आहे. त्या भावाचे एक वाक्य ऐका. ताईंनो, जर तुम्हाला योग्य कुणी मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला छत्रपती शिवरायांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. कर्नाटकची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू मासाहेब जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस.